कार्तिकी पौर्णिमेचे औचित्य साधून पर्वतीवरील कार्तिक स्वामी मंदिरात पुणेकर भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली। वर्षातून एकदाच महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन घेता येईल आणि त्यामुळे त्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन त्यांना सौख्य प्राप्त होईल, या प्रकारची आख्यायिका प्रचलित असल्याने पर्वतीवरील पेशवेकालीन कार्तिक स्वामी मंदिरात भाविकांनी एकच गर्दी केली। कृतिका नक्षत्रात येणाऱ्या या पौर्णिमेला कार्तिकी पौर्णिमा म्हणून पण ओळखले जाते। पर्वतीवरील कार्तिक स्वामींचे मंदिर पेशव्यांनी 17व्या शतकात बांधले असून कार्तिक स्वामींची मूर्ती ही काळ्या पाषाणात आहे। ही मूर्ती पूर्वाभिमुख असून या मूर्तीस 4 मुखे आहेत। तसेच कार्तिक स्वामी हे मयुरावर आरूढ झाले आहेत। आपली आई पार्वती ही पक्षपाती असून तिला गणेशच प्रिय असल्याने सर्व महिलांचा मी त्याग करतो, तसेच त्यांना माझे दर्शन घेता येणार नाही असा संकल्प कार्तिक स्वामींनी घेतला। परंतु लहानपणी कृतिकांनी त्यांचा सांभाळ केला असल्यामुळे कृतिका नक्षत्रातील पौर्णिमेला महिलांना माझे दर्शन घेता येईल आणि त्यांचे दारिद्र्य नष्ट होईल अशी आख्यायिका मंदिराच्या गुरुजींनी सांगितली। आता कार्तिक स्वामीच्या दर्शनाचा हा एकच महिलांसाठी दिवस असतो, कारण तशी पूर्वी आख्यायिका घडलेली आहे की फार पूर्वी जेव्हा शंकर पार्वती एकत्र बसले होते तेव्हा सर्वात श्रेष्ठ कोण असा त्यांना प्रश्न पडला। म्हणून त्यांनी कार्तिक स्वामी आणि गणपती यांना असं सुचवलं की तुमच्यामध्ये जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा लवकर परत येऊन पूर्ण करून इथे येईल तो श्रेष्ठ ठरेल असा त्यांच्यात निर्णय ठरला। त्यामुळे कार्तिक स्वामींनी स्वतःच्या वाहनावरती म्हणजे मोरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा केली, परंतु गणपतींनी त्यांच्या आईवडिलांनाच म्हणजे शंकर पार्वतींनाच प्रदक्षिणा दिली, पूर्ण केली। म्हणून त्या दोघांनी असा निकाल ठरवला की आई वडील हे पृथ्वी समानच असतात, जे आपल्याला आधार देतात, जन्म देतात, म्हणून हे श्रेष्ठ आहे असं म्हणून कार्तिक स्वामीला त्यांनी दुय्यम ठरवलं आणि गणपतीला अग्रपूजेचा मान दिला। आणि हा निर्णय कार्तिक स्वामीला रुचला नाही। तो म्हणला की आई माझे पक्षपात करते माझ्या विरोधात, तिला नेहमी गणपतीच आवडतो। जसं आपण लहान घरामध्ये लहान पोराचे लाड करतो, मोठ्याचे तसे करत नाही, त्याप्रमाणे त्यांना असं वाटलं की आपल्याशी पक्षपात करतात। त्यामुळे तो त्यांच्यावर रागावून निघून गेला दक्षिणेमध्ये आणि त्यावेळेस त्यांनी ठरवलं की इथून पुढे मी कोणत्याही स्त्रीला कधीही दर्शन देणार नाही आणि जी दर्शन घेईल तिला दारिद्र्य प्राप्त होईल असं त्यांनी ठरवलं। परंतु त्याचा जो जन्म जो झालेला आहे त्या लहानपणी त्याला कृतिका नक्षत्राच्या ज्या देवता आहेत त्यांनी त्याचं पालन पोषण केलं, म्हणून कृतिका नक्षत्रांना त्याचा जो जन्मदिवस आहे कार्तिक पौर्णिमा म्हणून, ज्या दिवशी त्याचा जन्म झाला, तर त्या दिवशी सुद्धा त्यांनी स्त्रियांनी जर त्या देवतेने दर्शन घेतलं तर त्यांनाही त्याचं दारिद्र्य प्राप्त होऊ नये हा कदाचित हेतू असण्याची शक्यता आहे। म्हणून या दिवशी केवळ स्त्रियांनी दर्शन घ्यायचं, इतर दिवशी त्यांनी दर्शन घ्यायचं नसतं असं हे पूर्वीप्रमाणे आख्यायिका ठरलेली आहे। त्याप्रमाणे हे इथं पर्वतीवरती सगळे लोक इथं दर्शनाला येतात। पुण्यामध्ये पर्वतीवरती हे जुनं देऊळ आहे सर्वात, जे नानासाहेब पेशव्यांनी स्थापन केलेलं आहे। दुसरं जे देऊळ आहे ते रस्त्या पेठेमध्ये रास्तवाडा आहे, तिथे ते देऊळ आहे, ते नुकतंच स्थापन केलेलं आहे। आणि हे देऊळ जे आत्ता आहे ते 1749 साली ज्यावेळेस ही पर्वती पूर्ण बसवली गेली, म्हणजे काही टप्प्याटप्प्याने देवळं बसवली गेली, त्यावेळेसपासून हे स्थापना झालेली आहे। आणि त्या दिवसापासून अव्याहतपणे या कार्तिक स्वामीची रोजची पूजा ही केली जाते। त्यामुळे या मूर्तीमध्ये जे काही तेज निर्माण होतं किंवा लोकांना जे त्याचे अनुभव येतात त्यामुळे इथं गर्दी भरपूर होते। आणि हा एकच पुण्यामधला एकच असं देऊळ आहे की जिथं अनुभव येतात, म्हणून इथं बऱ्याच संख्येने जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रातनं लोक दर्शनाला येत असतात। आणि लोकांची श्रद्धा असते की या दिवशी लक्ष्मीची जी निवास असतो ते कार्तिक स्वामीच्या तळहाताशी असतो, त्यामुळे प्रत्येकजण आपल्या हातातली करन्सी म्हणजे ते नाणं असो, 100ची नोट असो, 500ची असो, ती तळपायाला घासून त्यांच्या तिजोरीमध्ये किंवा त्यांच्या पाकिटात ठेवतात। तसं त्यांना त्याचा अनुभव येतो की पैसे कधीही कमी पडत नाही। म्हणून हे कार्तिक स्वामीच्या दिवशी लोक पैसे घेऊन येतात, हा एक त्याचा मागचा इथे। आणि कार्तिक स्वामी हा इतर कोणत्याही दिवशी स्त्रियांना अलाउड नाही की दर्शन घ्यायचं असतं। खरं शास्त्राने स्त्रियांनी कधीही दर्शन घ्यायचं नसतं, परंतु आता खेदाने असं म्हणावं लागतं की आपण अमेरिकन कल्चर अडॉप्ट करतोय, त्यामुळं आम्ही जास्त त्याचा विचार न करत सगळ्यांना सांगतो की परमेश्वर सगळ्यांचा आहे, कार्तिक स्वामी तोच आणि शंकरही तोच, तुम्ही शंकर समजून दर्शन घ्या, म्हणून आम्ही सगळ्यांना सांगतो दर्शन घ्या।